नमस्कार, माझं नाव हेमा आहे. पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. तर आज आपण बनवूया गाजरचा हलवा. तर मी त्यासाठी घेतले 2 किलो गाजर, 1.25 लिटर फुल क्रीम दूध घेतले. त्यासाठी मी अर्धा किलो मावा घेतलाय, 400 ग्राम साखर घेतली, 400 ग्राम तूप घेतले. ड्रायफ्रुट्स मध्ये मी मनुके घेतले, थोडे बदाम घेतले, काजू, चारोळे, 10-12 वेलच्या अख्ख्या टाकूया आणि थोडी वेलचीची पूड पण घेतली. तर बघा मी अशी जाड आणि मोठी मोठी गाजरं घेतले. त्याला ना सोलून स्वच्छ धुवून घेतले. ह्याचे मी एकाचे 2 केलेत. मोठी मोठी गाजरं होती. त्याला पण आता खिसून घेऊया. अशा प्रकारे आता बाकीची गाजरं आपण खिसून घेऊया. असं म्हणजे जाड तळ्याचं लेचकी घेतली. आपण कढई वगैरे काही घेऊ शकतो. माझ्या कढई नाहीये मोठी, मग मी लेचकी घेतली. त्याला थोडं गरम होऊ द्या. भांडं गरम झालंय. आपण थोडं तूप टाकूया, थोडंसं शिल्लक ठेवूया, नंतर वरून टाकायला. थोडं तूप गरम झालं ना की आपण सगळी गाजरं टाकून घेऊया. त्याला आपण त्याला 5 मिनिटं आपण फास्ट गॅस वेळेला परतूया. परतून झालंय. आता आपण हे दूध सगळ्यात टाकून घेऊया. तर 2 किलो गाजराला ना 1.25 लिटर दूध एकदम प्रमाण बरोबर आहे. का आपल्याला तेवढंच पाहिजे जेवढं आपली गाजरं यात पुरतील. करून मी अख्ख्या वेलच्या घेतल्यात ना, त्या पण आता टाकते आणि वेलचीची पूड पण यातच टाकून घेऊया. त्याला फास्ट वर थोडस हे करूया. तोपर्यंत आपले ड्रायफ्रूट ना आपण थोडंसं परतून घेऊया. पॅन ठेवूया गरम करायला. आपले सगळे ड्रायफ्रूट्स मी कापून घेतलेत. फक्त यातले मनुके मी साईडला केलेत. बाकी आपले बदाम, काजू आणि चारोळे आहेत ना, ते थोडेसे आपण गरम करून घेऊ. थोडस अर्धा चमचा तूप घालूया. तुम्हाला मगाशी सांगायला विसरले, ह्याच्यामध्ये ना आपण 1 मोठा चमचा भरून 1 ते 1.5 चमचा आपण यात खसखस घालूया. आपले ड्रायफ्रूट झालेत परतून. गॅस बंद करते मी. हे आपलं ना असं मस्त शिजतंय. कमसे व्हायला अर्धा तास अजून लागेल आपल्याला.
आधी मध्ये ना असं ढवळत राहायचं म्हणजे खाली लागत नाही. नाही फास्ट गॅसवर राहून द्यायचं. आधी मध्ये ढवळायचं म्हणजे ते लागणार नाही खाली. इतपत झालं आपला 80% झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये साखर आणि ड्रायफ्रुट्स टाकूया. आता यातली ना मी थोडी साखर वाचून ठेवते, लागली तर बघूया. अर्धा किलो साखर होती, थोडीशी ठेवते. आणि आपण हे भाजलेले ड्रायफ्रुट्स आहे ना यात टाकून घेऊ. साखरेला पण थोडं पाणी सुटतं ना. अजून 15 ते 20 मिनिटं अजून लागतील याला. आपलं ना ऑलमोस्ट झालाय शिरा. आता उरलेलं तूप आहे ना आपण सगळ्यात टाकून घ्यायचं. एकदम मोठा गॅस करून एकदा चांगल्याला परतून घेऊ. तूप टाकल्यावर मी 5 मिनिटं गाजर ना फास्ट गॅसवर परतून घेतले. त्यानंतर दूध टाकलं. दूध टाकलं मी 30 ते 35 मिनिटं त्याला शिजवून घेतलं. त्यानंतर आपले ड्रायफ्रुट्स टाकले. ड्रायफ्रुट्स टाकल्या पण मला 20 ते 25 मिनिटं लागले त्याला शिजवायला. फास्ट वर ठेवूया 5 मिनिटं. तुम्ही बघू शकता आता साईडने कसं तूप सुटत चाललंय. म्हणजे आपला गाजरचा हलवा आता तयार आहे. गॅस बंद करूया आणि आपण हा खवा घेतलाय ना, आपण जो खवा याच्यामध्ये टाकून देऊया. गॅस बंद करून आपल्याला खवा टाकायचा आहे. नाही तर काय होतं ते खवा पूर्ण मेल्ट होतं, परत मग ते आपल्याला परत आठवायला लागेल. मग आता चांगलं ना वर खाली हलवून घेऊया. सगळ्यांचं ना असं एकजीव करून घेऊया. कुठेच गुठल्या नाही दिसल्या पाहिजे खव्याच्या. आता आपला हलवा तयार आहे. चांगला आलाय. गोड एकदम परफेक्ट आहे आणि टेस्ट पण मस्त आहे. आवडला. थँक्यू.